हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी विश्वास, आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो. बघा, एक विद्यार्थ्यांनी आपल्याला एक क्वेश्चन पाठवला होता आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं, सर या प्रश्न सोडवण्यासाठी काय करावं लागेल. ठीक आहे, तर बघा, हा एक सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आहे आणि यावर हल्ली आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता वरती टाकले जादुई ट्रिक, तू म्हणशील काय जादू ट्रिक, हे काय नाही. आलं लक्षात? व्हिडिओ पूर्ण बघ. पूर्ण बघितल्याच्या नंतर तुला हे प्रश्न येत येत होते का? येत होते तर तू कसं सोडवत होता? का आदा मादा मामाजीचा घोडाच पदा असं करत होता? आलं लक्षात? तर हा तो प्रश्न आहे जो पाठवला होता. आलं लक्षात? तर याला सिम्प्लिफिकेशन किंवा सरलीकरण आपण बघतो आणि आपल्या मराठीमध्ये करायचं झालं तर आपण पदावलीमध्ये बघतो. आता याच्यासाठी आपल्याला काय पाहिजेत? काही फॉर्म्युले माहिती पाहिजेत. आलं लक्षात? तर त्याआधी महत्वाचं, आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा. यावर डिटेलमध्ये आपण सर्व फाउंडेशन बॅच आहेत त्या सुरू आहेत. लक्षात, डेली लाईव्ह लेक्चर्स आहेत, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, डाउनलोड ऑप्शन आहेत, नोट्स आहेत, सर्व अवेलेबल करून दिलेलं आहे. अंकगणिताची फाउंडेशन बॅच, मी फाउंडेशन बॅच म्हणतोय, बरोबर आहे. फाउंडेशन बॅच म्हणजे झिरो पासून सुरुवात, लक्षात, सुरू आहे. त्यानंतर मराठीची फाउंडेशन बॅच, गणिताची फाउंडेशन, बुद्धिमत्तेची फाउंडेशन बॅच सर्व सुरू आहेत. लक्षात, आज आपल्याला जो चर्चा करायची आहे ती म्हणजे सिम्प्लिफिकेशन, सरलीकरण. लक्षात, आता तुम्ही बघायला गेला तर यासाठी आपल्याला बीजगणिताचे काही फॉर्म्युले पाठ पाहिजेत. लक्षात, आता या टाईपचे प्रश्न तुम्हाला खूपदा विचारले जातात. आता पहिले दोन फॉर्म्युले आपल्याला माहिती असावं जे बेसिक आहेत, बरोबर आहे. जर आपल्याला दिला असेल ए प्लस बी चा वर्ग दिला असेल आणि दुसरा एक दिला असेल ए मायनस बी चा वर्ग दिला असेल, ठीक आहे, हे दोन फॉर्म्युले तर आपले पाठच असावे. कारण आपल्याला कधी कधी असं देतात बघा, एक्स प्लस एक छेद एक्स बरोबर 3 असेल तर एक्स चा वर्ग प्लस एक छेद एक्स चा वर्ग बरोबर किती, असे काही प्रश्न देतात. तर या सर्वांसाठी आपल्याला हे फॉर्म्युले महत्वाचे असतात. बघा, ए प्लस बी चा वर्ग असेल तर ए चा वर्ग प्लस 2ab प्लस काय करतो आपण, बी चा वर्ग. आणि ए मायनस बी चा वर्ग असेल तर ए चा वर्ग मायनस 2ab प्लस बी चा वर्ग करतो. ठीक आहे, हे दोन फॉर्म्युले आपल्याला माहिती असावे. त्यानंतर अजून दोन फॉर्म्युले जे आपल्याला माहिती असावे ते नेहमी विचारले जातात, ते म्हणजे बघा, ए चा घन प्लस बी चा घन आणि दुसरा फॉर्म्युला आहे ए चा घन मायनस बी चा घन. ठीक आहे, आता हे दोन फॉर्म्युले पण आपल्याला माहिती असावे. बघा, आता दोन्ही फॉर्म्युले लक्षात घेताना दोन्हीमध्ये बघा, इथं मायनस चिन्ह, मायनस मायनस चिन्ह आहे. ठीक आहे, आता बघा, ए प्लस बी चा वर्ग, ए चा घन प्लस बी चा घन आणि ए चा घन मायनस बी चा घन असेल तर बघा, याच्या पहिल्या कंसामध्ये बघा प्लस असेल, प्लस असेल, प्लस असेल तर काय करा, प्लसच घ्या. आणि मायनस असेल तर पहिल्या कंसात काय घ्या, ए मायनस बी घ्या. काय घ्या, ए मायनस बी घ्या. ठीक आहे, इथं मायनस असेल तर मायनस घ्या, प्लस असेल तर प्लस घ्या. आलं लक्षात. परंतु दुसऱ्या कंसामध्ये बघा, ए चा वर्ग, ए बी आणि बी चा वर्ग, आणि इथं सुद्धा सेम, ए चा वर्ग, ए बी आणि बी चा वर्ग. आता इथं फक्त चिन्ह बदलतात. काय चिन्ह बदलतात बघा, जर इथं प्लस असेल तर इथं मायनस घ्या, इथं प्लस घ्या, आणि इथं मायनस असेल तर इथं प्लस घ्या, इथं प्लस घ्या, आणि इथं सुद्धा प्लस घ्या. दोन्हीकडे काय घ्या, प्लस घ्यायचं आहे. फक्त 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 आपल्याला प्लस असेल तर मायनस घ्या, मायनस असेल तर प्लस घ्या, परंतु दोन्हीकडे हे काय राहतात, प्लस प्लसच राहतात. आलं लक्षात. हे चार फॉर्म्युले आपल्याला माहिती असावं. त्यानंतर अजून फॉर्म्युले आहेत ते म्हणजे कोणते, लक्षात घ्या. आता यांचा यूज कसा होतो ते तुला लक्षात येईल. जर आपल्याला असं दिलं असेल, कसं दिलं असेल, समजा आपल्याला दिला असेल ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग दिला असेल तर याची फोड होते पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए मायनस बी. बघा, ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग असेल, ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग असेल तर पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए मायनस बी. ठीक आहे, त्यानंतर बघा, अजून दोन फॉर्म्युले आहेत. कोणते बघा, जर आपल्याला असं दिलं असेल पहिल्या कंसात ए अधिक बी चा वर्ग वर्ग प्लस दुसऱ्या कंसात ए मायनस बी चा वर्ग आणि दुसरा एक फॉर्म्युला ए प्लस बी चा वर्ग मायनस ए मायनस बी चा वर्ग. हे दोन फॉर्म्युले आहेत. हे दोन फॉर्म्युल्यावर खूपदा प्रश्न विचारले जातात. आलं लक्षात. आता बघा, जर इथं प्लस चिन्ह असेल प्लस, तर सरळ सरळ याची फोड काय होते, ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग. ठीक आहे, आणि जर मायनस चिन्ह असेल तर याची फोड होते ए गुणिले बी, 4 गुणिले ए गुणिले बी. लक्षात, 4 ए गुणिले
बी. ठीक आहे, हे एवढे फॉर्म्युले आपल्याला माहिती असावं. बघा आजचे जे उदाहरणं आहेत ते हा एक फॉर्म्युला, आपल्या हे दोन फॉर्म्युले माहिती असावे. त्यानंतर हा तिसरा आणि हा चौथा. बघा ह्या दोन फॉर्म्युलेवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बघा हा पाचवा, हा सहावा, हा सातवा. ठीक आहे, त्यामध्ये ह्या दोन फॉर्म्युल्यावर सुद्धा प्रश्न आहेत. आलं लक्षात? तर हे एवढं आपल्याला माहिती असावं. आता सर एवढं तर सांगितलं, सर्व डोक्यावरून गेलं, परंतु आता लक्षात घे काही बेसिक गोष्टी सांगितल्या जातात. आता आपण येऊया प्रश्नाकडे. बघ आजचा पहिला प्रश्न आहे तुझ्या स्क्रीनच्या समोर. काय दिलंय? 957 गुणिले 957 गुणिले 957 प्लस 143 143 143 छेदामध्ये दिलं 957 गुणिले 957 मायनस 957 गुणिले 143 प्लस 143 गुणिले 143. आता हे कसं सोडवणार आहेस? आलं लक्षात? आता हे कसं सोडवणार आहेस? तर हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आता बघा इथं आपल्याला मानावे काही फॉर्म्युले माहिती असावं. आता बघा याला समजा मी ए धरला तर हा पण माझा ए झाला, हा पण माझा ए झाला. हा याला बी धरलं, हा पण बी झाला, हा पण बी झाला. बघा ए गुणिले ए म्हणजेच याला काय म्हणता येईल मला? ए चा घन. बी गुणिले बी म्हणजेच याला काय म्हणता येईल मला? बी चा घन. बी चा घन. आता बघा हा ए आहे, ए गुणिले ए म्हणजे काय झाला? ए चा वर्ग झाला. बघा हा झाला माझा ए आणि हा झाला माझा बी, याला मी बी धरले. आता बघा इथं काय आहे? हा बी आहे. बघा हा बी गुणिले बी काय होईल माझा? बी चा वर्ग होणार आहे. आता मला लक्षात घ्या, जर आता मी याच्यामध्ये बघा ए चा घन मध्ये प्लसचं चिन्ह आणि बी चा घन आणि छेदामध्ये काय आलेला आहे? बघा ए चा वर्ग मायनस चिन्ह आहे. यस सर. त्यानंतर ए गुणिले बी प्लस बी चा वर्ग आहे. बी चा वर्ग आहे, हे छेदामध्ये दिलेलं आहे. सर आता बघा ए चा घन बी चा घन, आताच आपण फोड बघितली. काय बघितली? ए चा घन आणि बी चा घन. बघा ए चा घन प्लस बी चा घन, त्याची फोड अशी होते, त्याची फोड अशी होते. मग हे आपल्याला माहिती असावं. मग बघा पहिल्या कंसात काय होते? बघा प्लस असेल तर प्लस आणि दुसऱ्या कंसात काय होते? ए चा वर्ग मायनस ए बी प्लस बी चा वर्ग होते आणि छेदामध्ये काय आहे? ए चा वर्ग मायनस ए बी प्लस बी चा वर्ग होते. आता मला सांगा हे दोन्ही सारखे काय होतील? कट होतील. मग शिल्लक काय राहिलं आपलं? ए प्लस बी. शिल्लक काय राहिलं? ए प्लस बी. आता ए काय आहे आपलं? 957 आहे आणि बी काय आहे आपलं? 143 आहे. या दोघांची बेरीज बघा 7 3 10 हातचा आला 1, 9 4 5 आणि 4 9 आणि 1 10 हातचा आला 1, 9 आणि 1 10 आणि 1 11. याचं जे उत्तर आहे ते किती येईल? पर्याय क्रमांक 3. बघा आपल्याला शिक्षक काय सांगतात की असा प्रश्न आला तर डायरेक्ट काय करा? ह्या दोघांची बेरीज करा. पण बेरीज का करायची ते इथून आलेलं आहे. आता याला आपल्याला उलटे प्रश्न सुद्धा देतात. हेच पार्ट वरती देतात, हे पार्ट खाली देतात. मग याचं उत्तर बदलते. याचं उत्तर काय येते? 1/1100 येते. काय येते? 1/1100 येते. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न बघा. शांतपणे पूर्ण प्रश्न रिव्हिजन करा. बघा काय म्हणतो? 649 गुणिले 649. आता बघा उलट दिलं आपल्याला, उलट दिलं. बघा आता याला काय धरलं मी? ए धरलं. हा माझा ए. ठीक आहे, हा पण काय झाला माझा ए. याला मी बी धरलं. हा माझा बी, हा माझा ए, हा माझा बी. बघा याला ए धरलेला आहे. ए गुणिले ए त्यानंतर प्लस बी गुणिले बी. बरोबर आहे. आता उलट दिलं. बघा आता वरच्याचा विचार केला तर ए गुणिले ए काय होतो? ए चा वर्ग प्लस बघा हा ए, हा बी गुणिले बघा प्लस बी चा वर्ग मायनस ए गुणिले बी, ए गुणिले बी. छेदामध्ये काय दिलं बघा? ए चा घन प्लस बी चा घन म्हणजे सेम आहे. बघा आता इथं बी ला इकडे घेतलं काय फरक पडतो का? काहीच फरक पडत नाही. मग बघा याला मी असं लिहू शकतोय बघा ए चा वर्ग मायनस ए बी प्लस बी चा वर्ग आणि छेदामध्ये काय राहिलं? ए चा घन प्लस बी चा घन असेल तर पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए चा वर्ग मायनस ए बी प्लस बी चा वर्ग. मग हे दोघं सारखं आहेत. आता बघा आता इथं लक्षात घ्या, भरपूर जणांना हे लक्षात येत नाही. आता बघा समजा जर आपल्याला असं दिलं असेल दोन छेदामध्ये 5 गुणिले 2 दिला असेल तर हे 2 2 कॅन्सल होते म्हणजे बे एके बे बे
बघा ह्या बे एक बे वरती काय राहतो, एक राहतो आणि छेदामध्ये किती राहते, 5 राहते. आता बघा इथं भाग देताना बघा हे सारखं आहे, बघा हे सारखं आहे, हे सारखं आहे, यानी याला भाग दिलं तर वरती किती राहणार आहे, एक राहणार आहे. मग याला जर सोडवलं तर हे काय राहील, एक छेदामध्ये ए प्लस बी राहणार आहे, एक छेदामध्ये ए प्लस बी राहणार आहे. मग मला सांगा एक छेदामध्ये ए किती आहे माझा 649 आणि बी किती आहे माझा, बी आहे 351. मग एक छेदामध्ये 9 आणि 1 10 चाल 1, 5 4 9 आणि 1 10 चाल 1, 6 आणि 4 10 किती झालं, एक छेदामध्ये 1000, एक छेदामध्ये 1000 पर्याय क्रमांक 2 हे का असेल, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, एक छेदामध्ये 1000. आलं लक्षात. पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघा. हा ट्रिक कशी वाटते प्रत्येकाने कमेंट मध्ये लिहायचे, सर खरंच जादुई ट्रिक आहे. आलं लक्षात, जादुई ट्रिक म्हणजे जादुई ट्रिक, खतमच कार्यक्रम. ठीक आहे, प्रत्येकाने कमेंट मध्ये सांगायचं आहे. आणि याची जी पीडीएफ आहे ती ऍज इट इज मी कुठं टाकतो, टेलिग्रामला टाकून देतो, टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. सर बघा आता इथं याला मी ए धरलं, हा ए धरलं, हा ए, ठीक आहे, याला बी धरलं, याला बी धरलं, याला बी धरलं. आता बघा मध्ये मायनस चिन्ह आहे. ओके, मग बघा हे दोघे सारखे आहेत म्हणजे ए चा वर्ग. आता बघा हे दोघे, हा ए हा बी म्हणजे ए गुणिले बी, आणि बघा हा काय झाला माझा बी चा वर्ग, म्हणजे इथं प्लस चिन्ह, इथं प्लस चिन्ह, इथं प्लस चिन्ह. आता बघा याला जर मी केलं तर ए चा घन मायनस बी चा घन आणि छेदामध्ये काय आलं बघा, ए चा वर्ग प्लस ए बी प्लस बी चा वर्ग. सर आता याची फोड केली तर फोड काय होते, ए चा घन मायनस बी चा घन असेल तर पहिल्या कंसात काय राहते, ए मायनस बी, आणि दुसऱ्या कंसात काय राहते, ए चा वर्ग प्लस ए बी प्लस बी चा वर्ग राहते, आणि तेच छेदामध्ये आलं ए चा वर्ग प्लस ए बी प्लस बी चा वर्ग. आता हे दोघे सारखे आहेत, आता हे दोघे सारखे आहेत. यस यस सर, हे दोघे सारखे आहेत. मग दोघे जर सारखे आहेत तर हे दोघे कट झाले. आता बघा यांनी याला भाग दिला, वरती किती आला, एक आला. बघा यांनी याला भाग दिला, वरती एक आला, एक ने गुणलं तर तेच राहणार आहे. मग आपलं राहिलं काय, फक्त ए मायनस बी. आपल्याला शिक्षक काय राहते, असं आलं तर मायनस करायचं, पण मायनस का करायचं, ते इकडून आलेलं आहे. मग बघा ए काय माझा 734, बी काय माझा 127, दोघांची वजाबाकी करायची. बघा 14 मधून 7 गेले, राहिले किती 7. आता बघा एकक स्थानी 7 असलेला पर्याय फक्त एकच आहे, 7 हातचा आला 1. बघा 14 मधून 7 गेले, हातचा आला 1. बघा 3 मधून 3 गेले 0, 7 मधून 1 गेले 6, म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे, 607. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, बघा दोन्ही फॉर्म्युले झाले. पुढे जाऊया, बघा पुढचा प्रश्न. आता बघा थोडस आपल्याला काय दिलं, चेंजेस दिलं, थोडस काय दिलं आपल्याला, चेंजेस दिलं. आता इथे लक्षात घ्या. आता बघा याला समजा मी ए धरलं, याला समजा मी बी धरलं, हा माझा ए हा माझा बी. बघा हा ए चा वर्ग झाला आणि हा काय झाला माझा बी चा वर्ग झालेला आहे. सर आता बघा बघा आपल्याला दिलेला आहे बघा ए प्लस बी चा वर्ग पहिल्या कंसात, ए प्लस बी चा वर्ग प्लस दुसऱ्या कंसात दिलं ए मायनस बी चा वर्ग आहे, आणि छेदामध्ये काय दिलेलं आहे, ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग. आता हाच आपण फॉर्म्युला निघत बघितला होता. जर आपल्याला ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग प्लस ए चा वर्ग ए मायनस बी चा, बघा ए प्लस बी चा वर्ग प्लस ए मायनस बी चा वर्ग, याची फोड काय होते, दोन कंसामध्ये ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग होते आणि छेदामध्ये काय राहिला, ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग. आता हे दोन्ही पण काय झालं, कॅन्सल झालं. मग राहिलं किती, 2. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे, 2 असणार आहे. आता याचं उत्तर आपल्याला तोंडी निघते, फक्त तोंडी. आता सोडवायचंच नाही. आता तुला जर विश्वास नसेल तर या दोघांची बेरीज कर, त्याचा वर्ग कर, त्या दोघांची वजाबाकी कर, त्याचा वर्ग कर, मग दोघांची बेरीज कर, मग या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार प्लस, आणि याला भाग दे, याला भाग दे. भाग दिल्याच्या नंतर तुझं उत्तर किती येणार आहे, 2च येणार आहे. किती येणार आहे, 2 येणार आहे. बघ हे सारखं काय झालं, कट झालेलं आहे. आता आपल्याला याच्यासाठी काय पाहिजे, हे फॉर्म्युले माहिती पाहिजे. पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघा. कमेंट मध्ये प्रत्येकाने लिहायचं आहे, सर खरंच जादुई ट्रिक आहे, पण याच्यासाठी बघा आपल्याला काय पाहिजे, फॉर्म्युले माहिती पाहिजे. चलो आज का लास्ट सवाल आपके स्क्रीन के सामने. बघा काय आहे, याला ए धरलं, हा माझा बी झाला. मग बघा पहिल्या कंसात ए अधिक बी चा वर्ग
मायनस ए मायनस बी चा वर्ग. छेदामध्ये काय राहिलं बघा, हा काय आहे माझा ए आहे, ए गुणिले बी. मग छेदामध्ये काय राहिलं ए गुणिले बी. आता याची फोड केली तर याची फोड काय होते 4ab आणि छेदामध्ये काय राहिलं ए बी. ए बी कॅन्सल झालं. याचं उत्तर किती आलं 4. पर्याय क्रमांक 1. सांग मला कॅल्क्युलेशनची गरज आहे का? नाही सर, याला कॅल्क्युलेशनची गरज नाहीये. ठीक आहे, अजून तुझे काही प्रश्न असतील तर तू पाठवू शकतो. आलं लक्षात? हे आपलं ऍप आहे, डाउनलोड कर. बेसिक पासून गणित शिकायचं असेल तर तू बॅच लावू शकतो. इथं नंबर आहे, त्यावर तू मेसेज करू शकतो. आलं लक्षात? ऍपचं हे डिटेल मध्ये माहिती आहे. ठीक आहे, अंकगणिताची फाउंडेशन बॅच 0 पासून सुरुवात आहे. त्यानंतर तुझी मराठीची 0 पासून सुरुवात बॅच झालेली आहे. त्यानंतर बुद्धिमत्तेची सुद्धा बॅच आहे. तिन्ही विषय कोण शिकवणार आहे? मी, म्हणजे तुझं विश्वास सरच शिकवणार आहे. चालेल, ट्रिक कशी वाटली मला कमेंट मध्ये सांग. आणि तुला कोणते प्रश्न जमत नाही ते सुद्धा मला पाठवायचे असतील तर तो व्हॉट्सअप नंबर आहे, आपलं टेलिग्राम ग्रुप आहे, डिस्कशन ग्रुप आहे, त्यावर तुम्ही टाकू शकताय. आलं लक्षात? तिथे तुम्हाला सर्व प्रश्न सोडवता येतील. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. वंदे मातरम.